बटन. ओ माय गॉड. फर्स्ट डे मला जेव्हा मी पुण्यामध्ये आलेली मला अजूनही आठवते. मी जस्ट खिडकीच्या बाहेर बघत होती की हे कसं म्हणजे एवढं मोठं शहर म्हणजे मी ऑब्व्हियसली त्या अशा गाद्या टाकायच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉक चालायला करायला पण पण जागा गादीवर नाही पण चालावं जायची. लागत होतं. जागा- म्हणजे जागा- सपोज तुम्हाला कसं काय मंडळी? वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग असणार आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी स्पेशल तर एक आहे, पण ही खूप मोठी गोष्ट आहे. तर गाईज आमच्याकडे तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे आणि ते मला माहिती नाही किती लोकांनी गेस केलं असेल की नसेल केलं, पण आतापर्यंत मे बी तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आमच्याकडे जे सरप्राईज आहे ते आहे हे की आणि तिने उलट पकडलेलं आहे. नाही, सरळ पकडलं. बरोबर आहे चेतन यार. येस गाईज, बरोबर पकडलं तुम्ही. तर आम्हाला आज भेटलेलं आहे आमचं सिल्वर बटन. ओ माय गॉड. शिवाय असं करूया आपण, ठीक आहे. 1 2 3 तर गाईज सिल्वर बटन आलेलं आहे. आम्हाला आज ऍक्च्युली असं सिट आउट ब्लॉग करायचा होता, तुमच्याशी गप्पा गोष्टी करायचं होतं. बट लकीली तुम्ही बघा की मॅनिफेस्टेशन कसं आहे की आजच याची डिलिव्हरी झाली आणि आम्ही हा ब्लॉग आजच शूट करतोय. येस, आम्ही आता ठरवलेलं की आम्ही थोडं बोलूया तुमच्यासोबत म्हणजे असं सिट आउट व्हिडिओ करून आम्ही जे म्हणजे पूर्ण युट्यूबचं जर्नी आहे ती आम्ही तुमच्यासोबत शेअर करू की आम्ही कसं काय थॉटनी युट्यूबची जर्नी चालू केली होती, इंस्टाग्रामची जर्नी चालू केली होती. तर ते शेअर करू आणि लकीली आजच हे आलं प्ले बटन आलं. तर मग म्हणजे आम्ही हा काल ब्लॉग काढणार होतो काल, बट मग तो आज पोस्टपोन झाला आणि आज सकाळी आलं. म्हणजे काय तात्पर्य हे की जे होते ते चांगल्यासाठीच होते. तर आपण जर आम्ही हा काल ब्लॉग काढला असता तर आमच्याकडे हे आपलं सिल्वर बटन नसतं. तर आज आम्ही ह्याच्या सोबत काढतोय आणि आमची एक्साइटमेंट काही नेक्स्ट लेवलच आहे. खरंच म्हणजे मला खूप मोठी गोष्ट आहे यार, खूप जास्त. स्वप्नात नव्हतं वाटलं की हा, हे exactly. काहीतरी असेल. म्हणजे मी एका शॉप मध्ये गेलेली म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे सोबत मिसळ वगैरे खायला जाते ना, तिथे दिसलेली. तिथे त्यांनी फ्रेम करून ठेवलेलं आणि मला असं वाटायचं बापरे किती मोठी गोष्ट आहे, त्यांच्याकडे सिल्वर बटन आहे म्हणजे किती हे असेल ते. बापरे किती मेहनतीची गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आता आपल्याकडे आहे. सो Good jobs. Congratulations and congratulations guys Everyone. and congratulations आपल्यामुळे सगळ्यामुळे. आपल्या सगळ्यांमुळे हे सगळं झालेलं आहे. तर येस, आम्ही पण आता याला लगेच फ्रेम करू. तर हा ब्लॉग आहे मला वाटतं आपण इथेच ठेवायला पाहिजे. नाही, मी पकडून ओके. तर हा ब्लॉग आम्ही काढायचा हे केलेला आहे, विचार केलेला आहे. तर ह्याच्या मागे हेच आहे तात्पर्य की तुम्हाला आम्ही सांगू आमची जर्नी आणि आमच्याकडे जर तुम्हाला काही हेल्प होत असेल, जर काही गाईड होत असेल, जर तुम्ही पण तुमचं युट्यूब चॅनल, तुम्ही तुमची सोशल मीडिया जर्नी स्टार्ट करणार असाल तर तुम्हाला आमच्याकडून काहीतरी मदत व्हावी म्हणून आम्ही हा रील काढतोय. रील नाही काढतोय, सॉरी, ब्लॉग ब्लॉग काढतोय. यार माझी सवय कधी नाही. तर ठीक आहे, तर आता चला पटकन लवकर चालू करूया विदाउट वेस्टिंग एनी टाइम. तर सगळ्यात पहिले गाईज ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की आम्ही आमची जर्नी कशी चालू केली इंस्टाग्रामची. कारण की आमची जर्नी युट्यूबची चालू झाली इंस्टाग्राम पासून. सो आम्ही असं नाही आहे क्रिएटर की आम्ही युट्यूबवर येऊन युट्यूबच चालू केलं आणि मग इंस्टाग्राम चालू केलं. ऍक्च्युली आम्ही जेव्हा इंस्टाग्राम चालू केलं तेव्हा आम्हाला एवढीशी पण कल्पना नव्हती की आम्ही युट्यूबवर येऊ आणि ब्लॉग्स पण बनवू. कारण की आय एम नॉट द ब्लॉग पर्सन. मी ब्लॉग्स म्हणजे मला रील्स खूप आवडतात, मला शॉर्ट्स खूप आवडतात, पण ब्लॉग मला नव्हतं माहिती की मी करू शकेल की नाही करू शकेल. तर ते जे झालं ना ते इंस्टाग्राम वरून चालू झालं. म्हणून आम्ही थोडस इंस्टाग्राम 2 महिने घेतले ऍक्च्युली युट्यूब स्टार्ट करायला. फक्त 2 महिने. 2 महिने मला वाटतं 4-5 महिने. 4-5 नाही, 31 मार्चला पहिला ब्लॉग टाकलाय आपण आणि फेब्रुवारी मध्ये ऍक्च्युली आपण इंस्टाग्राम चालू केलं होतं. म्हणजे तेव्हा जेव्हा आम्ही इंस्टाग्राम फर्स्ट टाइम चालू केलेलं तेव्हा मला बरेच लोकांनी म्हटलं होतं युट्यूब. तर आम्ही तेव्हा बोललो होतो की आमचे 50K इथे होऊ द्या आणि मग आम्ही युट्यूबवर येऊ. येस. आणि आपण 50K वर स्टार्ट केलं. 50K वर स्टार्ट केलं. आम्हाला असं होतं की आम्हाला ओळखत नाही कोणी, म्हणजे आम्हाला असं होतं की पहिला एक बेस बनवून घेऊ आणि मग नंतर आम्ही युट्यूबवर शिफ्ट होऊ. तर तसं आम्ही 50K होऊ दिले इंस्टाग्रामवर. तर इंस्टाग्रामची स्टोरी पण अशी आहे की आम्ही लिटरली जो आमचा फर्स्ट रील व्हायरल केलेला दॅट्स ओनली बिकॉज ऑफ चेतन.
तो असा म्हणजे ऍक्च्युअली नॉट ओनली बिकॉज ऑफ मी, नाही म्हणजे असं आहे की आयडिया याची होती. आयडिया म्हणजे इन द सेन्स की हिला असं काहीतरी करायचं होतं लाईफ मध्ये, सोशल मीडियावर काहीतरी करायचं होतं, लाईक फॉर एक्झाम्पल पण होती आणि पर्सनल पेजवर करत पण होती, बट कन्सिस्टंट कन्सिस्टंटली म्हणा किंवा काहीतरी, पण हिचं होतं आधीपासून एम होतं की काहीतरी मला इंस्टाग्रामवर एक बनवायचं आहे, मोठं काहीतरी करायचं आहे. ते कसं होणार, कसं काय करावं लागेल त्याच्यामुळे त्याच्यासाठी काहीच आयडिया नव्हती. तर रॅन्डमली एक दिवस आमचं असं ऑफिस झालं होतं दोघांचं पण, आणि असं म्हटलं मी की यार आपण जे करतोय लाईफमध्ये तेच आपण त्याची एक रील बनवूया. तर ही तर नाही करत होती, पण मी तिला म्हटलं की यार मी कॅमेरा ठेवणार आहे, जे आपण करतोय ते कॅमेरामध्ये शूट होणार आहे, तू एडिट करशील आणि टाकशील. तर हा ही स्टोरी बोलला. होती. मी याला बोललेली की नाही, मी एडिट पण नाही करणार आहे चित्र. तर तो बोलला ठीक आहे, तू एडिटिंग नको करू, मला काढायचंय, मला काढू दे. हा, राहू दे, पडून राहू दे. आणि सगळ्यात पहिला आम्ही शॉर्ट काढलेला किचन मध्ये, जेव्हा आम्ही दोघी म्हणजे आमची मावशी आल्या नव्हत्या, येणार नव्हत्या असं आम्हाला वाटलं. नाही, मावशी आल्याच आल्याच नव्हत्या नव्हत्या. आणि आम्ही किचन मध्ये खिचडी करत होतो. तर तेव्हा मग चेतननी मागून हे काढला, तोच कॅमेरा ऍडजस्ट करत होता. मग ओट्याच्या इकडच्या साईडनी पण ठेवून तो असा असा करून तो काहीतरी करत होता वेळेसारखा. मग आम्ही असं दाखवलं की आमचं ऑफिस तेव्हा रॅपअप झालं होतं, ऑफिस रॅप झालं, आणि मग नंतर आमचं बेसिक थोडं बहुत आफ्टर ऑफिस आफ्टर ऑफिस रुटीन. तर तो रील मला आई शपथ वाटलं नव्हतं हा इतका व्हायरल जाणार. मला वाटतं 12 घंट्यामध्ये 1 मिलियन चालला गेला होता. आपण रात्री टाकला होता रात्री आणि सकाळी टाकलेला म्हणजे 12 आणि सकाळी संगवायला येता येता मला दिसलेलं की 1 मिलियन झाला आणि मला विश्वासच नव्हता होत की काय. आणि मला तुम्हाला सांगते, ज्या ज्या गोष्टी असं वाटलं ना की थोडा इन्सिक्युअर झाली, की म्हणजे मी जसे कपडे घातले होते, नंतर मी जसं दिसत होती, आणि जसं हा अँगल्सनी काढत होता व्हिडिओ वगैरे, मी थोडी इन्सिक्युअर त्याच्याबद्दल. आणि तोच ड्रेस जो मी तेव्हा घातलेला आणि ते सगळे अँगल लोकांना इतके आवडले. म्हणजे भाई साहब, आम्हाला विचारही नव्हता केला की लोकांना मिनी ब्लॉग्स टाइप कन्सेप्ट इतके आवडणार, आणि आम्ही ते करतो म्हणजे फर्स्ट टाइम केलं आणि ते इतकं जास्त छान झालं. येस. तर इट्स लाईक ते. आणि तेव्हा जसं ते बूम झालं, तेव्हा आम्हाला एक किक बसली की भाई आम्ही काहीतरी करू शकतो. आम्हाला बेसिकली आमचा एक निश फाइंड आउट करायचा होता की काय आम्ही बनवू शकतो. तर हा जेव्हा हिट झाला 1 मिलियन, तेव्हा आम्ही असं डिसाईड केलं की जे आम्ही करतोय लाईक अ डे इन अवर लाईफ, बिफोर ऑफिस किंवा इव्हनिंग इन अवर ऑफिस, मग आम्ही असे सतत व्हिडिओ करत गेलो. करत आणि राहिलो. ते तुम्हाला सगळ्यांना आवडलं. तुमचा आवडलं. इतका जबरदस्त रिस्पॉन्स भेटला की जसं मी सांगितलं तुम्हाला की लिटरली आम्ही फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला वगैरे इंस्टाग्राम चालू केलं असेल आणि 31 मार्चला पहिला ब्लॉग टाकला. म्हणजे आमचं युट्यूब चॅनल लगेच 2 महिन्यावर चालू झालं. ते पण आमची कंडिशन होती की 50K झाले पाहिजे. तर तुम्ही विचार करू शकता 2 महिन्यामध्ये, Instagram वर 1.5 महिन्यामध्येच आमचे 50K झाले होते फक्त मला तुमच्यामुळे. आठवते जेव्हा आपण युट्यूबचं फर्स्ट स्टोरी टाकली होती की आम्ही चॅनल ओपन केलंय. सो इट्स लाईक लोक 200, पहिले 100, 50 सबस्क्रायबर्स आलेले, 100 सबस्क्रायबर्स आलेले. मला वाटलं बापरे किती भाई, 50 सबस्क्रायबर हे केलं. 1,000 लोकांनी आमचा व्हिडिओ बघितला, 2,000 लोकांनी ब्लॉग बघितला. तर असं खूप भारी वाटलं होतं, खूप भारी. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही आमचा पहिला ब्लॉग नसेल बघितला ना तर प्लीज जाऊन बघा. तुम्हाला आमची लिटरली ब्लॉगची पण जर्नी त्याच्यावरनं कळणार की आम्ही पहिला ब्लॉग मध्ये किती कसा शूट केला तो, राईट. इट्स लाईक रिअली इमोशनल. मला तर आता पण असं इमोशनल ते आठवलं की थोडंसं इमोशनल होतं मला फील की कुठून कसं स्टार्ट केलं होतं आणि आपण कुठे पोहोचलोय आता. जसं हिने सांगितलं की लाईक 1000 सबस्क्रायबर्सला असं आम्हाला वाटलं होतं की 1000 सबस्क्रायबर्स पण असेल आमचे, पण आता आपल्याला याचं सिल्वर बटन हे प्रमाण भेटलंय लाईक 1 लाख सबस्क्रायबर्स. तर हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते तुमच्या फक्त सपोर्टमुळे झालेली आहे. हे झालंय युट्यूब कसं चालू झालंय. तर आता शिवानीला नेक्स्ट पॉईंट कव्हर करायचंय. ओके. तर सगळ्यात पहिला पॉइंट मला तुम्हाला हा सांगायचा होता की जर आमच्यासारखंच, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमची युट्यूब जर्नी, तुम्हाला तुमची सोशल मीडिया जर्नी स्टार्ट करायची असेल, आणि तुम्हाला आम्हाला बघून किंवा अजून कपल क्रिएटर्स, अजून बाकीचे क्रिएटर्सला बघून असं वाटत असेल की नाही यांनी खूप लवकर चालू केलं म्हणून यांना इतकं छान मिळालं, म्हणून हे करू शकले कारण की यांनी पहिले चालू केलं. मी तुम्हाला सांगते, देयर इज नो परफेक्ट टाइम गाईज. आम्ही आमच्या लग्नाला 2 वर्ष झालेले, आम्ही लिटरली 2 वर्षामध्ये काहीच नाही केलं. म्हणजे लग्नाच्या 1 वर्षात आम्हाला सेटल व्हायलाच लागला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही म्हणजे असं काही मनातच नव्हतं की आपण असं काही करणार आहे. असे थोडे बहुत जे क्यूट रील्स आहे ते बघायचो, टाकायचो वगैरे, पण महिन्यातून एकदा वगैरे असं. तर लिटरली आम्ही 2 वर्षानंतर चालू केलं, आणि मग जेव्हा आम्हाला तो हे मिळाला, बूस्ट मिळाला की लोक आम्हाला, आमचा फर्स्ट रील गेला तो टाकला, तो लोकांनी 1 मिलियन लोकांनी बघितला, मग दुसरा
200K वगैरे 200K इज ऑल्सो बिग अमाऊंट. 100K इज ऑल्सो बिग अमाऊंट. म्हणजे तुम्हाला 1 लाख Big लोक, number. सॉरी बिग नंबर, तुम्हाला 1 लाख लोक तुमचं रील बघितलं आहे, तर इट इज अ व्हेरी बिग नंबर. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं गाईज, की जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला चालू करायचं आहे बट उशीर झालेला आहे, लुक ॲट अस गाईज, आम्हाला लग्नाला लिटरली 2 वर्षानंतर आम्ही चालू केलंय. आज आमच्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहे. 4 नाही 3 वर्ष झाले. 3. काय बोलून राहिले मला कळतच नाहीये. तर असं वाटलं की 2 वर्ष झाली आपल्याला 3 वर्ष झाले आता. करून, कारण की आम्ही इतकं कंटेंट काढत राहतो. मला असं वाटतं की मी 2 वर्षापासूनच करत आहे. मी तुम्हाला सांग, मला एक ऍड करायचं त्याच्यामध्ये पॉईंट. कॉन्टेंट क्रिएशनला आपल्याला 1च वर्ष झालेलं आहे. मागच्या वर्षी आपण स्टार्ट केलं होतं. पण हा तुम्हाला जो आता फिलिंग येत आहे ना की यार लेट झालं का, हा इमोशन, हे फिलिंग खूप साहजिक आहे. ही फिलिंग आम्हाला पण आली होती जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं. बट व्हॉट यू आर सेइंग इज की ही फिलिंग नॅचरल आहे, पण तुम्ही करा. आता आम्हाला पण असं वाटतं की जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा जर आपण स्टार्ट केलं असतं तर आता आपण किती मोठे होतो, राईट? पण हा विचार न करता तुम्ही ऍटलीस्ट स्टार्ट करा. स्टार्ट करून बघा की तुमचं कसं होत आहे, काय तुम्हाला आवडत आहे वगैरे वगैरे. आणि ऍज शी सेड की देअर इज नो राईट पॉइंट. राईट टाइम, की हा, तुम्ही right आत्ताच time. चालू करायला पाहिजे होतं. की आता आम्हाला जनरली असं वाटायचं की अरे यार थोडस 2 वर्ष आधी आम्ही केलं असतं ना, 1 वर्ष आधी तरी ऍटलीस्ट, की 5-6 महिने 1 वर्ष आधी केलं असतं ना, तर मजाच आली असती. हा. बट त्याच्या मागे बसून आणि ते जे झालं आहे त्याच्या मागे विचार न करता आपल्याकडे जे आत्ता आहे, जे आपण आत्ता करू शकतो, तर प्रत्येकाला टाईप असतो गाईस, प्रत्येकाचा टाईप असतो. आता आमचा टाईप रोमॅन्टिक वाला टाईप आहे. काय आम्ही खूप लवी डवी वाले कपल आहे. मला चेतन मला ज्या वेळी पॅम्पर करतो, मला ज्या वेळी ठेवतो, माझ्या ज्या वेळी काळजी करतो, आणि आमचं जे डेली आमच्या कॉर्पोरेट सोबत आमची जी लाईफ आहे ती मला खूप आवडते आणि ते तुम्हाला दाखवायला पण खूप आवडते. तर तुम्हाला पण काही अशा गोष्टी, प्रत्येकाला टाईप असतो, तर तुमचा पण असा कुठला टाईप आहे की तुम्हाला या टाईपचे रील्स आवडतात, तर कोणाला फनी रील्स आवडतात. फनी कपल कंटेंट पण खूप लोक Yes, करतात. yes. त्यानंतर सोलो, एक मुलगी काय म्हणतात त्याला, Solo पूर्ण content creator. सोलो कॉन्टेंट क्रिएट पण करते. फुल तिच्या नवऱ्याला ऑफिस जाईपर्यंत ती तिच्या ऑफिसची तयारी कशी करते, ती तिच्या घरचे काम कसे करते, ते सगळं सगळं दाखवते. तर इट्स लाईक तुम्ही तुमचा टाईप बघा. कधी कधी आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही लकी आहे, कारण की मला जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा चेतनला पण Yes, इंटरेस्ट आहे. yes. बट जर तुमच्या खूप केसमध्ये main point आहे. असं नसेल, तर मी सांगते तुम्हाला, असं नाही की आपल्याला काही क्रिएट करायला आपला पार्टनर पाहिजे. तुम्ही सोलो पण खूप खूप किल करू शकता. मला असं वाटतं की सोलो मध्ये म्हणजे जेव्हा पार्टनर राहतो तेव्हा डिपेंडन्सी असते, कारण की कधी चेतनला जास्त काम असते, कधी मला जास्त काम असते, तर आम्ही असं एक पॉइंट बघावं लागतो तेव्हा आम्हाला काहीतरी शूट करायचं, क्रिएट करायचं. बट तुम्ही सोलो आहे ना, तर तुम्ही अजून त्याला एक प्लस पॉइंट मिळतो. म्हणून रिझन्स फाइंड आउट, म्हणजे तुमच्याकडे 1000 रिझन्स असेल नाही करायचे, सो फाइंड वन रिझन की तुम्हाला करायचं. आणि याच्यामध्ये मी एक अजून पॉईंट ऍड करा, जसं मी म्हटलं की कपल कॉन्टेंट क्रिएटर मध्ये फॉर एक्झाम्पल दोघे इंटरेस्टेड नाहीये, तर तुम्ही गो फॉर सोलो. तुम्ही सोलो करा, तुम्ही त्याला कम्फर्टेबल फील करून द्या किंवा तिला कम्फर्टेबल फील करून द्या की भाई हे बघ, हे नॉर्मल आहे, इट्स जस्ट अ नॉर्मल थिंग विच आय एम डुईंग. आणि मग हळूहळू तुमचा पार्टनर पण इन्व्हॉल्व्ह होणार. असे बरेचसे कपल आम्ही बघितले ज्याच्यामध्ये सोलो स्टार्ट केले आणि आता त्यांचं कपल कपल कॉन्टेंट क्रिएशन आहे. तर तुम्ही असं पण करू शकता, लाईक पार्टनरला कम्फर्टेबल फील करून त्यांना पण इन्व्हॉल्व्ह करू शकता असं. आणि आणि दुसरा पॉइंट मला हा सांगायचा होता guys, तर हा तर तुमच्यासाठी की तुम्ही चालू करा, जस्ट की आमची ही अचीवमेंट बघून, म्हणजे लिटरली काही 1% पण आम्हाला वाटलं नसेल की आम्ही युट्यूबवर येऊ, आणि युट्यूबवर येऊन आम्ही जर हे करू शकतोय, तर म्हणजे तुम्ही पण करू शकणार. तर तुम्ही पण चालू करा. तर नेक्स्ट पॉइंट मला हा पण आहे की बरेचदा तुम्हाला जर असा विचार येत असणार की नाही, तुम्ही पुण्याला आहे म्हणून तुम्ही हे करू शकता, तुम्ही मुंबईला असतात म्हणून तुम्ही हे करू शकता, तुम्ही म्हणजे चांगल्या सिटीज मध्ये आहे म्हणून तुम्ही असं करू शकता, तर असं अजिबात नाही आहे गाईज. आम्ही पुण्यातले प्रॉपर नाही आहोत. आम्ही लिटरली विदर्भाच्या एका छोट्याशा गावामधनं आलेलो आहे. मी जसं तुम्हाला माहिती असेल की मी तुम्हाला सांगितलेलं की मी अमरावतीची आहे. तर येस, माझं एज्युकेशन अमरावतीला झालेलं आहे. माझं पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग अमरावतीलाच झालेलं आहे. बट मी अमरावतीचे प्रॉपर नाहीये. अमरावती जवळ एक गाव आहे अचलपूर नावाचं. अचलपूर गावातली मी मुलगी आहे. म्हणजे एकदम छोटूसं गाव आहे ते. तिथे मी 10 पर्यंत माझं एज्युकेशन तिथे केलं, आणि त्याच्या 10 नंतरची पूर्ण स्टडी अमरावतीला गेली, कारण की जे छोटे छोटे गाव आहे ते तिथले लोक जे आहे ते जाऊन अशा मोठ्या याच्या ठिकाणी हे करतं, काय म्हणतात त्याला, एज्युकेशन घेतात. तर माझं पण सेम होतं. मी लिटरली त्या गावामधनं 10 पर्यंत शिकून आणि त्याच्यानंतर अमरावतीला माझं इंजिनिअरिंग आणि माझं पॉलिटेक्निक कम्प्लीट करून एक खूप असं मोठं स्वप्न घेऊन आलेली पुण्यामध्ये. आणि तो
फर्स्ट डे मला जेव्हा मी पुण्यामध्ये आलेली मला अजूनही आठवते, मी जस्ट खिडकीच्या बाहेर बघत होती की हे कसं, म्हणजे एवढं मोठं शहर. म्हणजे मी ऑब्व्हियसली लहान होती तेव्हा मुंबईला आलेली आहे, कारण की माझे मला खूप काटे सगळे आले तू बोलताना, मला असं घुसघुस येत आहे. माझे खूप सगळे रिलेटिव्ह मुंबईला असतात, पुण्याला असतात. आली आहे पुण्याला ट्रिप्सला वगैरे पण आलेली आहे कॉलेजकडनं, म्हणजे जे इंडस्ट्रियल ट्रिप असते वगैरे तेव्हा बघितलेलं. तर तेव्हा बघूनच मला असं फील झालेलं की मला इथे यायचंय, मला इथे यायचं आहे. आणि नंतर जेव्हा मी खरंच आली इथे माझे स्वप्न घेऊन पूर्ण करायला, आणि लिटरली म्हणजे पुण्याने मला, आम्हाला, तुला पण म्हणू शकते मी की माझी स्टोरी इतकं, सांगेल, तू हा, तुझी सांग. मला इतकं प्रेमाने वेलकम केलं, मला इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी इथे झाल्या, माझी करिअरची सुरुवात इथं झाली. आणि मग मला जॉब मिळाला. मग त्या जॉब मध्ये पण खूप स्ट्रगल होता, जिथे मी फर्स्ट टाइम एंटर केलं आयटी मध्ये, कारण की मी इलेक्ट्रॉनिक्सची होती, पण मी आयटी मध्ये स्विच केलं, स्वॅप केलं. आणि मग आयटी मधला सफर. तर हा जो आणि माझा फुल, पुण्याने चेतन पण दिला हे आणि पुण्याने चेतन पण दिला. तर इट्स लाईक ऑल, म्हणजे असं सांगता म्हणते ना मी, म्हणजे आपण जर असं विचार करत असू की नाही एक सर्टन हेच लागतं, एक सर्टन नाही का तू म्हणजे शहरच लागतं किंवा प्लेसच लागतं की जिथनं तुम्ही चालू करू शकता. तर असं नाही आहे. माझ्यासाठी हे याच्यामध्ये लकी झाली मी याच्यामध्ये की मी अमरावतीवरून मला माझ्या आईबाबांनी माझे स्वप्न पूर्ण करायला त्यांनी मला सपोर्ट केला आणि मला पुण्याला पाठवलं. आणि लिटरली तुम्ही काही विचार नाही करणार की मी पुण्याला पण एका आरके मध्ये राहिलेली आहे, आणि ते पण एका आरके मध्ये किती 4-5 जणी आम्ही राहत होतो एका म्हणजे आरके एवढ्याच रूम मध्ये जेवढी आमची बेडरूम आहे. शिवानीने मला खूपदा सांगितलं की एवढ्या बेडरूम मध्ये त्या अशा गाद्या टाकायच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉक चालायला करायला पण पण जागा गादीवर पण नाही चालावं राहायची. लागत होतं. म्हणजे जागा सपोज तुम्हाला वॉशरूम वगैरे लागली खाली रात्री, तर त्या असं असं बघत म्हणजे बघत 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 जायचं की अरे ते कोणाच्या की याच्यावर पाय कोणाच्या तर पडत याच्यावर, हा नाहीये, म्हणजे असं हिने सांगितलं आमचा मला. असं सीन होता की आपण घराच्या इतक्या दूर आहे, आपल्याला जॉब पण नाही लागलेला आहे, तर आपण कमी याच्यात पैशामध्ये सर्वाइव्ह केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला जॉब नाही लागत. आणि जेव्हा जॉब लागला तेव्हा पण तो इतक्या काही मोठ्या याचा पॅकेजचा लागला नव्हता, कारण की जर तुम्ही माझी स्टोरी नसेल बघितली तर मी त्या स्टोरीमध्ये ऑलरेडी सांगितलंय की एक मला, ब्लॉग टाकलेला आहे याचा, येस, लाईक तुम्ही बघू शकता, पॉडकास्ट टू म्हणून एक ब्लॉग टाकलाय आम्ही, तो पण तुम्ही बघू शकता. खूप डिटेल मध्ये हिने सांगितलं की हिने पहिला जॉब कसा घेतला, म्हणजे है ना. आणि कशी राहिली तर त्या हा. आरके मध्ये आम्ही लिटरली 6 जणी राहायचो. आणि त्याच्यानंतर अशा गादी, आम्ही दिवस झाला की गादी अशी म्हणजे घडी करून ठेवायचो, आणि मग रात्री असं टाकायचो, कारण की मग फिरायला जागाच नाही राहायची दिवसभर. तर मग अशामध्ये पण दिवस काढून मग आज इथे आहे, जिथे आता स्वतःच एक 2 BHK आम्ही दोघच जण राहतोय. म्हणजे एका आरके मध्ये जिथे जेव्हा मी 6 जणी राहायची, आता 2 BHK मध्ये आम्ही दोघच जण राहतोय. तर हे सगळं 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 मेहनतीचं फळ आहे. मी कधी गिव्हअप नाही केलं, मला माझ्या आई बाबांनी कधी गिव्हअप करायला नाही सांगितलं. तर तेच मी फॉलो केलं की मला गिव्हअप नाही करायचंय, मला करायचंय जस्ट हार्ड वर्क. तर मी फक्त हार्डवर्क केलेला आहे, आणि तो खूप पहिल्यापासून केलाय. तर म्हणून जर तुम्हाला पण करायचं असेल, तुम्ही पण विचार करत असाल की करायचं असेल, तर हार्ड वर्क इज द ओनली काय म्हणतात त्याला वे. तुम्ही कुठला पण शॉर्टकट घेऊन नाही पोहोचू शकत इथे जिथे तुम्ही आतापर्यंत पोहोचले, किंवा तुम्हाला जिथे पोहोचायचंय. इट्स ओनली हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क इन असं नाही की भाई तुम्ही हार्डवर्क मध्ये गधा मजदुरी करत आहे, बट इट्स लाईक तुम्हाला ते म्हणतात ना डिसिप्लिन तुमच्या कामामध्ये तो पाहिजे. तर हे होती माझी स्टोरी, कारण की मी म्हणजे मला सांगायचं होतं हे की लोकांना वेगळी वाटत असेल बऱ्यापैकी लोकांना की नाही हे शहरातून आलेले आहे म्हणून हे इतकं करू शकत आहे किंवा करू शकत आहे, इथपर्यंत पोहोचू शकत आहे. तर असं नाहीये, मी पण एका छोट्याशा गावापासून आलेली आहे आणि आज इथे तुमच्या समोर आहे. माझी स्टोरी पण म्हणजे यांनी मोस्ट ऑफ द पॉइंट जे म्हटलंय लाईक छोट्या शहराचे, ते सगळे मी रिपीट नाही करणार, कारण की दॅट अप्लायज टू मी एज वेल. म्हणजे माझं गाव एवढं छोटं आहे की तिथे विचार करा की 12वी नंतर इंजिनिअरिंग कॉलेज पण नाही आहे. तुम्हाला भाग्य आहे की तुम्ही 12वी नंतर बाहेर तुम्हाला जावंच लागणार कुठल्याही सिटीमध्ये. तर तिथे मी 10th पर्यंत माझ्या गावाला शिकलो. त्यानंतर मी आईबाबांच्या दूरच राहिलोय, म्हणजे 11वी पासून मी बाहेरच राहिलोय. म्हणजे माझं शिक्षण विजेडियामध्ये झालंय. मुंबईमध्ये माझं हे झालं, आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मला विजेडिया मुंबई भेटले. पण त्याच्यासाठी पण जी मेहनत केली आहे ती मला माहितीये, माझ्या आई वडिलांना माहितीये, माझ्या फॅमिलीला माहितीये. तर मेहनतीशिवाय तर काही पर्याय नाहीये. जसं हिने सांगितलं, हार्डवर्क इज द ओनली की टू गेट लाईक सक्सेस. ठीक आहे. जेव्हा मी विजेडियाला गेलो तेव्हा त्यांना बघून मला असं वाटलं की हे लोक किती हुशार आहे यार, आणि लिटरली इतके ब्रिलियंट माझे, की तुम्ही एवढ्या चांगल्या हा, कॉलेजमध्ये इतके ब्रिलियंट स्टुडंट होते ना भाई. कारण की ते 7वी पासनं ते करायचे जे मी फर्स्ट इयरला करायला लागलो होतो कोडिंग. त्यांना 7वी पासनं माहिती होतं की सी लँग्वेज काय असते. मला फर्स्ट इयरला गेल्यानंतर माहिती पडलं की सी लँग्वेज काय असते. तर हे जे पॅरामीटर्स आहेत हे राहतील,
देअर विल बी ऑब्स्टॅकल्स, देअर विल बी चॅलेंजेस, पण त्या चॅलेंजेसला तुम्ही कसं पार पाडता, त्याच्यानंतर जे तुम्हाला फळ भेटणार ते खूप मोठं असणार. तर असंच आमच्या दोघांची जर्नी आहे. जसं शिवानीने पूर्ण पॉइंट कव्हर केले, तसेच माझे सेम पॉइंट्स आहे. आम्ही तर दोघं पण छोट्या छोट्या गावातनं आलेलो गावामध्ये आहे, मोठ्या मोठ्या शहरामध्ये शहरात आलो, काहीतरी स्वप्न घेऊन आलोय की ते आलेलो पूर्ण करायचंय, मोठं व्हायचंय आणि आणि आपलं काहीतरी एक मोठं क्रिएट करायचंय बनवायचं असं. आहे. आणि ते लिटरली आम्ही नशिबाने ते पण अरेंज मॅरेज मध्ये एकमेकांना भेटलो. मला तर हे एकदम कसकटल्या प्रकारची जादूच वाटते. इट्स लाईक अ ड्रीम. कारण की मी बरेचदा मी बोललेली आहे, मे बी माझ्या हर एक व्हिडिओ मध्ये मी बोललेली असेल, याही व्हिडिओ मध्ये बोलते की मी चेतनला हेड टू टो मॅनिफेस्ट केलेला आहे, हेड टू टो. मला कसा मुलगा पाहिजे, मी मला पण काय मी पाहिजे, पण मला कसा हे पाहिजे, लिटरली मी मॅनिफेस्ट केलेलं आहे. मी माझी लाईफ मॅनिफेस्ट केलेली आहे. मी कशी राहणार, मी कशी म्हणजे हे करणार. मला पण ब्लॉग्स बनवाय, मला पण रील्स, मी स्वतःच्या पहिले खूप छान रील्स बनवायची. मला लिटरली लोक म्हणायचे की तू रील्स अशा टाक, तुझ्यामध्ये आहे पोटेन्शियल. पण आपलं असतं ना की आयटी मध्ये थोडं जास्त फोकस असतं. आणि आयटी मध्ये आपण काय म्हणतात तेव्हा जास्त असं वाटतं की नाही, दिस इज द करिअर आणि मला याच्यामध्ये जायचं आहे, तेव्हा म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं. आणि मग नंतर जेव्हा मी म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता मी आयटीकडे लक्ष देत नाही. हे लक्ष बघा, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी जो पॉइंट म्हटला तो समजून घेणं तर इम्पॉर्टंट आहे. आम्ही आता आयटीचा जॉब तेवढ्याच मेहनतीने करतोय जेवढा आधी करत होतो, ठीक आहे. बट जो आम्ही टाइम, तुम्ही म्हणा की दुसरा टाइमपास करण्यामध्ये किंवा बाहेर फिरण्यामध्ये किंवा मस्ती मजाक करण्यामध्ये जो टाइम आम्ही वेस्ट करत होतो, मी वेस्टच म्हणणार त्याला. कारण की तो टाइम आता आम्ही युटिलाइज करतोय हे सगळं हे बिल्ड सगळं करायला. करण्यामध्ये. काहीतरी साईडला आम्हाला अजूनही काहीतरी वेगळं बिल्ड करायचं होतं. तर हेच. तर इम्पॉर्टंट आहे की तुमची लाईफ हेक्टिक होणार, पण त्या हेक्टिक लाईफचा तुम्हाला जो फळ भेटणार तो खूप महत्वाचा आहे. जो फळ हा आहे. तर तुम्ही मेहनत करा, तुम्ही करू शकता की आणि असं पण नाही की आमची जी आयटी जॉब आहे त्याच्यामध्ये खूप कमी काम असते. वी बोथ वर्क इन अशा कंपनी ज्याच्यामध्ये शिफ्ट मध्ये बरंच वर्क म्हणजे करतो. बरंच काम असते. लाईक बरंच काम मी तर असतं. स्टार्टअप मध्ये काम करतो, तर मला स्टार्टअप मध्ये तुम्हाला माहिती असणार बट तो एक एक्सपिरियन्स येतो. म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स आहे. जो आता लेवलला आलेलो, तेच. त्याच्यानंतर आम्ही हे सगळं विचार करू शकलो. कारण की आम्ही एका पर्टिक्युलर एक्सपिरियन्सला आलेलो. आम्हाला माहिती होतं की आयटी कल्चर कसं वर्क करतं. येस, तर जेव्हा मी त्यांना सांगत होती की जेव्हा इनिशियली मला असं वाटायचं, मला लोक म्हणायचे की तू छान करते, तेव्हा मी नाही लक्ष देऊ शकली. कारण की मी खूप नवीन होते आयटी मध्ये, तर मला त्याच्याकडे जास्त फोकस करायचं होतं. एक्झॅक्टली. आणि आता मी करू शकते कारण की वी हॅव एक्सपिरियन्स. या लेवलला येणं म्हणजेच आम्ही जे पण कंपनीमध्ये काम केलं त्यांनी एवढं आम्हाला शिकवलंय. आम्ही मोठ्या कंपनीमध्ये पण काम केलंय, स्टार्टअप कंपनीमध्ये मध्ये पण काम केलंय, इनी पण सेम केलेल्या आहे गोष्टी. तर हा पण एक एक्सपिरियन्स आम्हाला हेल्प करतोय हे सगळं बिल्ड करायला. पण असं नाही आहे की तुम्हाला असा आमच्या एवढा एक्सपिरियन्स म्हणजे व्हायलाच झाल्यावरच पाहिजे, करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. तुम्ही जितक्या लवकर आपण चालू करू तर आपल्यासाठी ऍडव्हान्टेजेस आहे. Yes. बट जर तुम्ही लेट पण चालू करत असाल तर देअर इज नो प्रॉब्लेम, problem. तुम्ही करू शकता. सो बेस्ट 1000 लोक असणार बोलायला. लिटरली आम्हाला पण 1000 लोक बोलतच असेल. आमच्या तोंडावर कोणी नाही बोलणार, पण आमच्या मागे तर बोलतच असणार. आमच्या असे भरपूर लोक राहणार जे तुम्हाला बोलणार, निगेटिव्ह वगैरे बोलणार, पण ते बोलणार. तुम्ही काहीही करा, लोक बोलणार. तुम्ही चांगलं करा बोलणार, वाईट केलं बोलणार. म्हणून लोक काय बोलणार ह्याचा ते विचारच नका करू आणि बस करा. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल, हे सगळ्यांनीच फेस केलं असेल. पण मी सगळ्यांबद्दल नाही बोलतो, हे आमचा एक्सपिरियन्स सांगतोय. आम्ही कसा एक्सपिरियन्स केला की स्टार्टिंगला जे तुमचं क्लोज ग्रुप असणार ना, लाईक क्लोज जे तुमचे फॅमिली ज्यांना तुम्ही रोज भेटत आहे, ते तुम्हाला तेवढे सपोर्ट नाही करणार जेवढे तुम्हाला बाकीचे लोक आहेत जे तुमच्या इंस्टाग्राम थ्रू किंवा युट्यूब थ्रू कनेक्ट झाले असणार. ते तुम्हाला एवढे सपोर्ट करणार ना, इतकं मोटिवेट करणार. अरे आम्ही रोज आता उठतो ना आणि डीएम्स बघितलं की इतका इतका मोठा मोठा मेसेज असते आणि त्याच्यामध्ये इतके मस्त मस्त त्यांनी शब्द वापरलेले असते जे लोक आमच्याबद्दल ओळखत एक्सप्लेन. पण नाही, ते लोक आम्हाला भेटले पण नाही. नाही, आम्ही त्यांच्यासाठी काही केलं पण नाही. just नाही का, आपण कोणाला ओळखायला आपल्याला इन पर्सन भेटावं लागतं किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी बोलायला. आणि तुम्ही लोक जे आम्हाला बघतायत आणि ते इतके क्यूट क्यूट आणि छान छान मेसेज करताय आम्हाला, तो इट्स लाईक दॅट इज द बिगेस्ट Motivation. मोटिवेशन यू विल गेट. वी ऑल्सो गेट दॅट. आणि आम्हाला इतकं भारी वाटतं की लोक आमच्यावर एवढं प्रेम करतात. तर मी तुम्हाला तेच सांगतो की स्टार्ट इट. डोंट एक्सपेक्ट इट फ्रॉम ग्रुप ऑफ पीपल विच यू जेव्हा ऑलरेडी आम्ही नो. चालू केलेलं तेव्हा लोक म्हणायचे की काय नवीन चालू केलंय. आम्हाला आमचे पॅरेंट्स स्वतः म्हणायचे की काय नवीन चालू केलंय, आयटीचा जॉब सोडून काय नवीन चालू केलंय. आणि आता ते लिटरली म्हणतात की अरे तुम्ही आज व्हिडिओ नाही टाकला. आणि मला लिटरली आई मी कॉल करते आणि विचारते अरे तू आज व्हिडिओ नाही टाकला, काय तू आज काहीच नाही टाकलं. म्हणजे तुम्ही बघू शकता की
चालू असं झालेलं की आई पॅरेंट्स पण असे बोललेले की तुम्ही काय नवीन चालू केलंय, आयटीचं पहिलं जेवढं काम आहे तुम्ही पहिले इतकं करताय, आता परत हे करताय, कसं मॅनेज करणार आहे, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या वगैरे वगैरे. आणि आज असं झालेलं आहे की लोक लिटरली आई कॉल करते आणि म्हणते की आज व्हिडिओ नाही टाकला. मला माझी सासूबाई वगैरे कॉल करते आणि म्हणते अरे आजचा व्हिडिओ बघितला, खूप छान वाटला, खूप मस्त वाटला. काय म्हणजे इतके तारीफ करतात ते लोक पण. लिटरली तुम्हाला सांगते आम्हाला काहीच आयडिया नव्हता जेव्हा आम्ही चालू केलेलं की ह्याच्यामधनं आपण काही अर्न करू शकतो. येस. झिरो 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 अमाऊंट ऑफ आयडिया होती आम्हाला की नाही याच्यामधनं काही येतं पण रिटर्न. आम्ही तर हे करत होतो कारण की हे आम्हाला करायला आवडायचं. म्हणजे तुम्ही जे आम्हाला तुम्हाला आमचे रील्स लोक बघायचे, कमेंट्स करायचे, नंतर फोटोला लाईक करायचे, क्यूट कपल, हे कपल मॅनिफेस्ट, लिटरली लोकांना चित्र इतका आवडलेला. आणि ऑब्व्हियसली का नाही आवडायचे तर सगळ्यात म्हणजे असं आवडण्यासारखाच आहे. तर ते काय आम्ही दोघं पण ऍज अ कपल, येस नॉट ओनली आम्ही तर जस्ट करायला गेलो आणि नंतर आम्हाला कळलं की नाही याच्यामधनं आपण काहीतरी अर्न पण करू शकतो. तुला आठवते जेव्हा आपली फर्स्ट डील झाली होती बघ, पेमेंट वाली, मी याला म्हटलेलं चेतनला की का घेताय आपण, का नाही नको करू. तुला पहिला वाला पेमेंट आहे की 1,000 रुपये होतं. 1,000 रुपये, 1,000 ची डील आम्ही पहिली क्रॅक केली होती. आणि त्याच्यात इतकी भिलेली मी की अरे यार आपण नाही लोकांनी बघितली तर, नाही नाही लोकांना लोकांना. आवडलं तर, नाही लोकांनी एंगेज केलं त्याच्यासोबत तर काय होणार, कसं होणार, उगाच आपण का त्यांचं प्रोडक्ट घेऊन असं करायचं, नाही झालं तर आपल्यासोबत खराब होणार. मी लिटरली याला म्हणायची की आपण तसंच करू, आपण पैसे नाही घेऊ असंच करू. मग चेतन बोलला होता की अरे थोडं तरी आपण चालू करू, 1,000 रुपये घेऊ. मी याला म्हटलं की नाही 1,500 रुपये वाढ. आम्ही लिटरली काही 500 रुपये 1,000 रुपये याच्यापासून आम्ही स्टार्ट केलं होतं. 1,000 आणि जसं हिने एंगेजमेंट म्हटलं ना की आम्हाला भीती वाटायची की अरे यार लोकांना आवडलं नाही तर, लोकांनी जर कमेंट्स नाही, कारण की बघा ब्रँड्सला कसं ना कमेंट्स दिसतात की लोक किती एंगेज करत आहे, किती लोकांना तो, तर यांनी जर सपोज प्रोडक्ट सजेस्ट केला तर किती लोक त्यांच्यावर विश्वास करून ठेवतात. बट बाय गॉड ग्रेस अँड युअर सपोर्ट तुम्ही इतका छान त्याच्यावर रिस्पॉन्स दाखवलाय. लिटरली शिवानीला इतके आता पण इतके डीएम्स येतात, त्याच्या कमेंट्स येतात की ताई याचं सांग, ताई याचा प्रोडक्टचं लिंक सांग, हे प्रोडक्ट कसं आहे, ते प्रोडक्ट कसं आहे. आणि त्याच्यामुळे ना जो ट्रस्ट बिल्ड झालाय आपल्या दोघांमध्ये, म्हणजे आपल्या आणि तुमच्यामध्ये, तोच ट्रस्ट ब्रँडला पण दिसतो. त्यामुळेच आम्हाला या सपोर्टमुळे आम्हाला असं वाटतं की हा ठीक आहे, आपण जे आता डील्स करतोय त्याला आपण जस्टिफाय करतोय. ही भीती आम्हाला आधी होती जसं शिवानीने सांगितलं, पण तुम्हाला सांगितलं ना मी, मला असं वाटायचं की का घेते आपण पैसे यांच्याकडनं, आपण फक्त व्हिडिओ बनवून देऊ यांना. यात 1,000 रुपये, लाईक आम्ही आयटी मध्ये काम करतो आणि आमच्यासाठी 1,000 रुपये एवढी मोठी गोष्ट नव्हती टू बी व्हेरी फ्रँक. पण जस्ट आम्हाला असं वाटत होतं की यार आपण जस्टिफाय करू का 1,000 आम्ही रुपये जे चालू केलं ना ते काही अर्न करायसाठी केलंच नाही केलं. मला तर म्हणजे मला माहिती नाही तुला आयडिया असेल म्हणून, मला तर युट्यूबची काहीच आयडिया नव्हती की ह्याच्यामध्ये व्ह्यूजचे पैसे मिळतात आणि सबस्क्रायबर्स काय, कसं मॉनिटाईज करावं लागतं तुम्हाला तुमचं चॅनल, ते कसं मॉनिटाईज होतं, हे सगळं मला तर काहीच आयडिया नव्हती. चेतनला आयडिया होती. आणि इंस्टाग्रामचं मला असं वाटायचं की लोक म्हणजे तुम्ही ते तुमचा प्रोडक्ट देत आहे मे बी, म्हणजे मला तर असं वाटायचं की ते एक जो ब्रँड आहे ते प्रोडक्ट देत आहे, तर ते फक्त तुम्हाला प्रमोट करायला देत आहे, तुम्ही त्यांचा युज करा, नाही तर मे बी रिटर्न पण घेत असणार. मला जेन्युअनली असंच वाटायचं. म्हणजे कपडे तर ठीक आहे, कपडे मला तर पहिले खूपदा असं पण वाटलं की लोक कपडे घेतात आणि ते टाकतात. पण हे पण नव्हतं माहिती की असं काही तुम्ही स्पॉन्सर्ड करतात किंवा बार्टर कोलॅब काय आहे, काहीच नव्हतं माहिती की बार्टर कोलॅब काय आहे. नंतर विशलिंगनी पण तुम्हाला, तर काही जर तुम्हाला माहिती नसेल तर विशलिंगनी पण तुम्हाला बऱ्यापैकी डील्स मिळतात. तर विशलिंगनी पण काही डील्स मिळू शकतात आणि त्याच्यामधनं पण तुम्ही इन्कम अर्न करू शकता. सो हे म्हणजे म्हणतात ना की जेव्हा तुम्ही काही चालू करता पण तुमचे इंटेन्शन प्युअर असतात. म्हणजे असं नाही की नाही तुम्हाला काहीतरी त्याच्यामधनं पाहिजे म्हणून तुम्ही चालू करत आहे, बट तुमचे इंटेन्शन प्युअर आहे, तुमचं म्हणजे तुम्हाला काही विदाउट एक्सपेक्टेशन तुम्ही जेव्हा काम करता ना, दॅट वर्क्स रिअली वेल असं मला म्हणायचं आहे. येस, तर आम्ही बिलकुल विदाउट एनी एक्सपेक्टेशन की नाही बाबा आम्हाला काहीतरी याच्यातनं पाहिजे, आम्ही याच्यामध्ये आलो. आणि आता आमचा तेव्हा पण थॉट असा होता की आम्हाला एक जर्नल बनवायची लाईफची, की आम्ही या वयामध्ये कसं दिसत होतो, काय करत होतो, सो दॅट आम्ही, म्हणजे आमचा तेव्हा पण थॉट असा होता आणि आमचा आता पण थॉट असाच आहे की हे जे व्लॉग्स आहेत, जेव्हा आम्ही 65 इयर्स ओल्ड होऊ, 70 इयर्स ओल्ड होऊ, 75 मे बी, जे पण आहे ते, आणि असंच टीव्हीवर लावू की अरे आपण 25 वर्ष जेव्हा होतो, सॉरी 25 वर्षामध्ये आपण भेटलो पण होतो,
30 इयर्स जेव्हा होतो तेव्हा कसं दिसायचो, काय करायचो, ते ह्या सगळ्या आठवणी असणार ज्या आमच्याकडे असणार मी तर तेव्हा चेतनला बघायला. बोललेली, चेतन मला बोललेला की ब्लॉग बनवूया. ब्लॉग आम्हाला बरेचसे, आम्ही इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह होतो आणि आम्हाला बरेचसे लोक मेसेज करायचे. म्हणजे आम्ही लाईव्ह पण तेव्हा बरेच जायचो इंस्टाग्रामवर. आता तरी खूप कमी केलाय आम्ही लाईव्ह जायला. पण आम्ही तेव्हा पहिले पण खूप लाईव्ह वगैरे जायचो. तेव्हा लोक म्हणायचे की ब्लॉग करा, ब्लॉग करा, ब्लॉग करा, ब्लॉग करा. चेतन मला बोलला की चल करू. तर मी म्हटलं यार काय करणार, मला नाही बोलता येत, मला बोलताच येत नाही, मी काय बोलणार कॅमेरा ब्लॉग मध्ये असं. आणि मग त्याच्यानंतर मग मी बरेचसे लोक मग चेतन आम्ही असं डिसाईड केलं की नाही करावं लागेल आपल्या. तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा लोकांना बघायची खूप जास्त इच्छा होती, तुम्हाला बघायची खूप जास्त इच्छा होती आम्हाला. तर आम्हाला वाटलं की नाही करायला पाहिजे. आणि मग आम्ही आमची स्टडी चालू केली की कसे करतात ब्लॉग, काय असते ब्लॉग, आणि काय आपण करू शकतो, काय आम्ही दाखवू शकतो. तर ह्याच्यानंतर ती सगळी स्टडी चालू केली. आणि आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्ही एकदम काय म्हणतात त्याला एकदम हेच करतो, काय म्हणतात त्याला, आम्ही पण शिकतच आहे. हा, आम्ही अजून म्हणजे आम्ही असं अजून नाहीये प्रोफेशनल ब्लॉगर्स तर नाही, प्रोफेशनल so नाही, आम्ही आम्ही शिकत आहे. आणि आम्ही शिकत आहे तर ते जे पण आमच्या आधी आलेले आहे कपल्स म्हणा किंवा सिंगल ब्लॉगर्स म्हणा, त्यांच्याकडनं आम्ही लिटरली आता पण शिकतच या कॉन्टेंट क्रिएशन फील्ड मध्ये ना आमचे काहीच कॉन्टॅक्ट नव्हते. लाईक लिटरली आम्ही 0 पण नाही, मायनस पासून चालू केलेलं आहे. बट वी आर व्हेरी फॉर्च्युनेट इनफ की आम्हाला इतके चांगले फ्रेंड्स भेटतात, लाईक याशी, शिवानी आणि यश, लाईक स्माइल्स अँड पोस्टकार्ड, नेहा आणि तेजस. तुम्ही हैदराबादचे ब्लॉग बघितले असेल की आमची बॉन्डिंग किती छान आहे. इतकं लोक आता पण सगळ्यांना मेसेज करतात की तुम्ही परत भेटा. या लोकांनी आम्हाला खूप जास्ती मदत केली आहे. खूप लाईक मदत आणि केली. सगळ्यांकडनं आम्ही तिघं पण एकामेकांकडनं शिकतच आणि आहोत. हे भरपूरसे कपल क्रिएटर्स आहेत ज्यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि आम्ही पण त्यांच्याकडून लिटरली शिकतो. कारण की शिकतच राहतो, कारण की माणसाने शिकायलाच पाहिजे. शिकायलाच पाहिजे. असं म्हणतात की माणूस जेव्हा म्हातारा पण होतो ना तेव्हा काही ना काही शिकतो. म्हणजे म्हातारा जरी झाला असेल, किती एक्सपिरियन्स असेल, पण तेव्हा पण त्याला काही अशा गोष्टी असतात ना जे त्याच्या राहतात शिकायच्या. तर गाईज आम्ही लिटरली हेच लोक आहे सराउंडिंगच्या आमच्या बाजूच्या त्यांच्यापासून आम्ही शिकतो आहे आणि आम्ही ग्रो करतोय. येस, दॅट इज व्हेरी ट्रू. तर आज असाच मन मोकळा करून गप्पा गोष्टी तुमच्याशी करायचं होतं, तर आम्ही काहीच असं डिसाईड नाही केलं की काय बोलायचं होतं आम्ही ब्लॉग जस्ट मध्ये. ऑफिस झालंय आमचं आता. खूप वेळ झालेला आहे. जस्ट आम्ही ऑफिसचं करून आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही असं का बेडवर वगैरे बसून बोलतोय. तर आमचं ऑफिस झालेलं आहे. आम्ही ऑफिस रॅपअप केलं आणि विचार केला की एक असा ब्लॉग बनवू, कारण की आम्हाला बनवायचाच होता. एक जर्नी आमची तुम्हाला तुमच्यासमोर दाखवायची होती, कारण की आपले 100K झालेले आहे आणि आम्हाला लवकरच युट्यूबवर ऑनलाईन सॉरी लाईव्ह पण यायचं आहे. पण आम्हाला एक नाही का टाइम नाही मिळतो आहे, ज्याच्यामध्ये आम्ही काय म्हणता याला तुम्हाला सांगू शकू प्रायर की आम्ही या टाइमला येऊ. कारण की असं होतं की आम्ही एका टाइमला फ्री होऊन जातो, पण ते असं वेळेवर कोणाला म्हणजे मेसेज टाकू की स्टोरी टाकू, कोण येणार, कोणी जॉईन करणार हे माहिती नाही. तर असं प्रायर आम्हाला टाइम माहिती नाही पडत आहे आमचं की आम्ही या टाइमला फ्री होऊ. काही ना काही छोटे छोटे कामं निघतच आहे. बट येस, आम्हाला आमच्या 100Kच्या सेलिब्रेशन मध्ये युट्यूबचा आम्हाला युट्यूबवर लाईव्ह पण यायचं आहे. आमचं फर्स्ट लाईव्ह राहणार. आम्ही युट्यूबवर कधीच लाईव्ह नाही आलेलो आहे. तर ते पण आपण नक्कीच लगेच प्लॅन करू. तर गाईज आणि खूप मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आम्ही विसरलोय की जे आमचे एडिट्स बनवतात, लाईक लिटरली आमचे रोज इतके सुंदर एडिट्स बनवतात की सकाळी उठल्यानंतर तो एडिट बघितल्यानंतर लिटरली दोघांच्या याच्यावर पण स्माइल येते. तर तुम्हाला तर थँक्यूच, बट ह्यूज थँक्स टू द एडिट्स, जे पण तुम्ही एडिट्स बनवतात. आणि आम्हाला खरंच तुम्हाला खूप लवकरच भेटायची इच्छा आहे. आपण लवकरच भेटूया आणि चांगला प्लॅन करूया. काहीतरी. आणि थँक्यू सो मच गाईज, लाईक तुमच्यामुळे पण आम्हाला खूप जास्त सपोर्ट होतो. आणि येस, आता मला वाटते की भरपूर तुम्ही आमच्या गप्पा गोष्टी ऐकल्या. आय होप की आम्ही तुम्हाला बोर नसं केलं आणि तुम्ही आमच्या त्या छोट्याशा जर्नी मधनं काहीतरी इन्स्पायर झाले असणार, काहीतरी शिकले असणार. इन्स्पायर ठीक आहे, पण काहीतरी शिकले असणार, काहीतरी येस थोडे बहुत इन्स्पायर झाले असणार. आणि तुम्हाला माहिती पडलं असेल की हू वी आर, आम्ही कोण आहे, आम्ही कुठून आलेलो आहे. आम्ही खूप काय म्हणतात त्याला बेसिक एकदम काय म्हणतात त्याला मायनस पासून चालू केलेलं आहे आणि आता 1 लाखावर पोहोचलेलो आहे युट्यूबवर, विच इज नॉट अ स्मॉल थिंग फॉर अस, फॉर एनीवन आय गेस. तर थँक्यू सो मच. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट आम्हाला करत राहा. आणि येस, जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल आमच्या रिलेटेड तर प्लीज विचारा कमेंट मध्ये. आम्ही तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला रिप्लाय देतोच. आम्ही ट्राय करतो की आम्ही तुम्हाला एव्हरी कमेंट आम्हाला जे येतो, एव्हरी क्वेश्चन जो आम्हाला येतो त्याला आम्ही रिप्लाय देऊ शकू. तर जे आम्ही कव्हर केलंय याच्यामध्ये पण तुम्हाला काही पॉइंट नाही समजला असेल किंवा त्याच रिलेटेड अजून काहीतरी वेगळा पॉइंट असेल,
तर त्याचं पण तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आम्ही तुम्हाला नक्की कमेंटचे रिप्लाय देऊ. आणि आजकाल तुम्ही लोकांनी चालू केलं की आम्हाला व्हॉइस नोट मध्ये रिप्लाय करा. तर गाईज येस, आम्ही तुम्हाला voice जर note व्हॉइस करू. नोट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मेन्शन पण करू शकता. आम्ही Voice नक्कीच ट्राय note करू मध्ये की करा. व्हॉइस नोट मध्ये पण आम्ही रिप्लाय देऊ तुम्हाला. व्हॉइस नोट इज ऍक्च्युली इझी इझी वाटतं मला. इझी. कारण की जेवढा आपण वेळ टाईप मध्ये राहतो ना, व्हॉइस नोट मला खूप जास्त इझी वाटतं पण की ते डायरेक्ट असं आहे ना आपण की आपण इमोशन कळतं तुम्हाला आमचं, की आम्हाला तुमचा रिप्लाय बघून किती क्यूट आणि किती हॅपी फील झालंय. पण ते ऍक्च्युली कधी कधी पॉसिबल नसतं. कारण की आम्ही जेव्हा बाहेर असतो तेव्हा म्हणजे आहे बघा ना, किंवा आम्ही टाइम ऑफिस. मी तरी टाइम युटिलाइज करतो. सपोज मी इथं कुठेतरी वेट करतोय, सपोज मॉलला गेलो आणि ही चेंज करते, तर मी तिथे बसून कमेंटचा रिप्लाय देत राहतो. तर सेम त्या याच्यामध्ये कसं म्हणजे व्हॉइस नोट देऊ शकत नाही आपण, राईट. पण रिप्लाय देणं महत्वाचं आहे, तुमच्याशी कनेक्ट करणं महत्वाचं आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ असेच आवडू द्या, असंच तुम्ही खूप सपोर्ट द्या. आणि असे या ब्लॉगला पण लवकरच आता आपण काहीतरी काय म्हणतात त्याला, आम्ही तुमच्यासाठी अजूनच काही एकदम धमाकेदार एकदम छानसा ब्लॉग आणूच. हम्म. तर या ब्लॉगला पण तेवढंच प्रेम द्या guys, जेवढं तुम्ही बाकी सगळ्या ब्लॉगला देता. कमेंट करून नक्की आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही जर काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारा. आणि तर तुम्हाला माहिती आहे अजून काय काय करावं लागतं. कमेंट करा, लाईक करा, हाईप करा, चॅनलवर सबस्क्राईब नवीन करा. असेल तर, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. विदाउट सबस्क्राईब कशाला ब्लॉग बघायचं यार. सबस्क्राईब करून पण बघू शकता ना तुम्ही. तर सबस्क्राईब करा आणि बघा. आणि तुम्हाला असं वाटत आहे की तुमचा एक मित्र, म्हणजे सपोज तुमचा एक मित्र त्याला स्टार्ट करायचा किंवा मैत्रीण तिला स्टार्ट करायचं आहे, पण तिला या ब्लॉगने काहीतरी हेल्प होणार, तर नक्कीच त्यांना त्यांना शेअर फॉरवर्ड करा. करा. आणि येस, चलो. चला भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड आता तोपर्यंत आम्ही गुड तर नाईट. झोपतोय, तर आता तुम्हाला गुड नाईटच म्हणू आम्ही. येस. लिटरली 11 वाजले. लिटरली खूप वेळ झालेला आहे. माझ्या डोळे माझे छोटे छोटे झाले आहे. हा. बट ठीक आहे, चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट. बाय बाय.